नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे. मला पंढरपूरच्या अगदी समीप म्हणजे जवळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून अगदी 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती सोलापूर पंढरपूर हायवेला ईश्वर वाठार गाव आहे. त्या गावामध्येच आपल्याकडे सिमेंट रोडला बारमाही पाणी असलेली फुलबागाची शेती 5.6 एकर विकायला आलेली आहे. सध्याला त्याच्यामध्ये 30 बाय 30ची दोघांमध्ये विहीर आहे, 50 फुटी विहीर आहे. त्यानंतर उजनी कॅनलचं पाणी आहे, तिथून 4 इंची पाईपलाईन दोघांमध्ये करून घेतलेलं आहे. अगदी टॉपमधली शेती आहे. अगदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून शेतामध्ये तुम्ही 10व्या मिनिटामध्ये शेतामध्ये हजर असाल तुम्ही, इतक्या जवळ शेती आहे. त्याच पद्धतीने शेती म्हणजे ह्या सिमेंट रोडलाच आहे. मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे हे बघून घ्या. ह्या सिमेंट रोडला लागून हे पत्र्याचं शेड आणि हे दिसणारं पूर्ण हिरवळ जे आहे ते पूर्ण हिरवळ जे आहे ते आपल्याकडे विक्रीला आलेले आहे. आणि अगदी चिपमध्ये देणार म्हणजे चिपमध्ये देणार. तुम्हाला मी आता लास्टला किंमत सांगतो. अगोदर तुम्हाला संपूर्ण मी शेती दाखवतो शेतात नेऊन. तर या माझ्या मागे हे बघा मित्रांनो, हे संपूर्ण शेती द्यायची आहे. ही ह्या रोडपासून लागून हे सिमेंट रोड आहे. हे बघा असा सिमेंट रोड आहे. ह्या सिमेंट रोडला लागून बघा पाणी शेजारच्या शेतात आहे. मात्र हे दोघांमध्ये पाईपलाईन आहे विहिरीचं. दोघांमध्ये नवीन विहीर बांधलेली आहे. हे बघा. आणि आपल्याला घ्यायचं क्षेत्र जे आहे हे शेड ह्या रोडला लागून, ह्या सिमेंट रोडला लागून, हे बघा ह्या सिमेंट रोडला लागून हे अशा पद्धतीने ही शेती आहे. त्याच पद्धतीने हा परिसर बघा. हा इकडं रस्ता गावाकडे जातो असा. हे बघा अशा पद्धतीने ही परिसर आहे. बाजूचा परिसर आहे, संपूर्ण बाजूचा परिसर आहे. हिरवळ जी दिसते तुम्हाला बाजूचा परिसर आहे हा. हे बघा हे अशा पद्धतीने शेती आहे. तिथून रोड आहे, असा पण रोड गेलेला आहे. हा रोडच आहे तिथं, हा रस्ता. आणि आपल्याला जी द्यायची आहे ह्या म्हणजे सिमेंट रोडला लागून जी शेती द्यायची आहे ते हे संपूर्ण शेती आहे. हे शेड पण त्याच्यातच आहे. आणि अशा पद्धतीने ही शेती आहे. 5.6 एकर आहे. ईश्वर वाठार गाव, पंढरपूर तालुका, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरती. तर तुम्हाला आत घेऊन दाखवतो अजून इतर. चला. हे बघा हे अशा पद्धतीने आहे. बघा पाण्याचा टी आहे इथे. तुम्हाला अगोदर संपूर्ण क्षेत्र दाखवतो. हे हिरवळ दिसतोय. हा पलीकडे बांध आहे. हे बघा. आणि त्याच पद्धतीने त्या मोठ्या झाडापर्यंत, बाबळीचं झाड दिसतंय तिथंपर्यंत, ह्या बाबळीच्या झाडापर्यंत असंच ते ह्या 2 चिंचेच्या झाडापासून क्षेत्र आहे. मी नेतोच तिथं. अशा पद्धतीने 5.6 एकर आहे. ते मागे पूर्ण लांबपर्यंत 2 लिंबाची झाडं दिसतात, डाम दिसते तिथंपर्यंत. हे 5.6 एकर आहे. हे बघून घ्या. त्याच पद्धतीने हो का पाणी जिथं पाहिजे तिथं पाणी आहे. हे बघा दाखवतो. सॉरी, ऊस नाही, तिथंही गहू केला आहे. हे बघा हे पण गहूच आहे. ऊस करासाठी केलं. ऊस लावण्यासाठीच केला, मात्र विकायची असल्यामुळे त्यांनी ऊस वगैरे लावला नाही. आता तुम्हाला विहीर दाखवतो नेऊन. हे अशा पद्धतीने शेती आहे. चौरस आहे. हे बघा हे अशा पद्धतीने शेती आहे एकंदरीत. हे बघा असे बारमाही पाणी आहे. ह्या शेताला असे बारमाही पाणी आहे. हे बघा. हे बघा पाट वाहते अशा पद्धतीने. हे बघा. हे बघा असे बारमाही पाणी आहे. एक पाय रस्त्यावर आहे तर दुसरा पाय शेतात आहे. हे पत्र्याचं शेडपासून तुम्हाला मी सगळी ही आता शेती दाखवलेली आहे. हे बघा शेतापासून 2 किलो आपलं सॉरी 1.5 ते 1 किलोमीटरवरती अशी 2 गुंठे जागा घेऊन 30 बाय 30ची अशी मोठी विहीर आहे. शेजारी उजनीचं कॅनल असल्यामुळं पर्क्युलेशन भरपूर आहे. अशी विहीर टच अशी भरलेली आहे. हे बघा ही पाणी बघा, निव्वळ पाणी, 1 नंबर पाणी आहे. हे बघा ही अशी विहीर आहे. कॅनलचं पाणी आहे.
शेतीला बारमाही शेती आहे. त्याच पद्धतीने 7.5ची मोटर आहे आणि 5ची एक काय आपलं उजनी कॅनलच्या ह्याच्यावरती 5ची एक मोटर बसवलेली आहे. एक बंधाऱ्यावर बसवलेली आहे. अशा 2 मोटर आहेत. अशी पाईपलाईन आहे. हा जो तुकडा आहे तो डायरेक्ट बंधाऱ्यातलं पाणी विहिरीत घेण्यासाठी आहे. हा पाईप जो आहे थेट शेतामध्ये पाणी जातं. मात्र ह्याची पाण्याची आवश्यकता अजून तर पडलेली नाही, म्हणजे उजनीचा जो बंधाऱ्यात पाणी येतं त्याची, कारण विहिरीला पर्क्युलेशन भरपूर आहे. तर तुम्हाला मी मोटर पण दाखवतो, बंधाऱ्यापाशी नेऊन सगळंच दाखवतो. चला. तर मित्रांनो, इथं 5ची मोटर आहे बंधाऱ्याच्या म्हणजे उजनी कॅनलवरती बंधाऱ्यावरती 5 इंची आहे आणि थेट सोडण्यासाठी जवळजवळ 7.5ची मोटर आहे. अशा 2 मोटर आहेत. पाणी बक्कळ आहे, बारमाही पाणी आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. हे वायरे वगैरे, हे बघा, हे पिटी आहे. तर अशा पद्धतीने आहे, पाणी बारमाही असतं ह्या बंधाऱ्यात. विहिरीला पण पर्क्युलेशन भरपूर आहे ह्या बंधाऱ्यामुळं. आणि विहीर इथं बाजूला खांदलेले, विकत जागा 2 गुंठे विकत जागा घेऊन विहीर खांदलेले, पूर्ण खडकात विहीर असल्याने पाणी अगदी गोड पाणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता संपूर्ण शेती दाखवली आहे. पूर्ण शेतामध्ये फिरून अगदी काळी कसदार. अजून एकदा सांगतो, ही पंढरपूर तालुक्यातील पंढरपूरपासून अगदी जवळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ही शेती अवघ्या 8-10 किलोमीटरवरती आहे. 10-12 मिनटामध्ये शेतामध्ये येतात. अशी काळी कसदार बारमाही पाणी असलेले उजनी धरणाचं म्हणजे उजनी कॅनलचं पाणी आणि विहिरीचं पाणी दोन्ही आहे. बारमाही पाणी असलेली शेती विकायला आली. अजून सांगतो तुम्हाला एक वेळेस, ह्या गावाचं नाव आहे ईश्वर वटार. अगदी पंढरपूर सोलापूर हायवेलाच ते गाव आहे ईश्वर वटार. आणि गावात असल्यासारखीच हे शेती आहे. त्याच पद्धतीने आता ही जी प्राईस कोट केलेली आहे एकरी 15 लाख. मात्र भरपूर निगोशिएबल होईल. भरपूर आम्ही कमी करून देतो. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. अजून एकदा सांगतो की फक्त 15 लाख एकरप्रमाणे संपूर्ण बारमाही पाणी असलेली बागायती शेती आता मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. 15 लाख एकरामध्ये, एकरी 15 लाख. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत असतात. प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे दोन्हीही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल, कोणाला द्यायची असेल, त्यांनी माझी संपर्क करा. मी त्याची सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या चॅनलचे म्हणजे माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.